म्हणजे असे कृत्य काय कशासाठी करताय मग तुम्ही? जे काढलेले जे बसवणार का तुम्ही? घेऊन जाणार नाही, तुम्ही काढले तुम्ही बसवायचे. तुम्ही जर बसवतात बसवणार 100%. ठीक आहे, संपला माझा विषय. मी अजून येणार 2 तासांनी. सर, आपल्याकडे 750 वर्षानंतर पादुका येतात, त्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले, बॅनर लावण्यात आले होते आणि आज महापालिकेने ते काढलेले आहेत. अक्षरशः आज काय झालं, हा एक निंदनीय प्रकार घडला 2 दिवसापूर्वी. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जो आज संबंध देशाचं दैवत आहे, जगद्गुरू तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली महाराज, संत एकनाथ महाराज, संत जनाबाई, या सगळ्यांच्या पादुका लातूरमध्ये, लातूरच्या कृषी उत्पादन बाजार समितीचं मैदान खंडापूर येथे एक भव्य दिव्य असा कार्यक्रम होत आहे. कार्यक्रम वारकऱ्यांचा, कुंभमेळा वारकऱ्यांचा या नावाने मोठा उत्सव, सुवर्ण महोत्सव होत आहे. त्या कार्यक्रमाचं 2x3चं फ्लेक्स हे रिंग रोडच्या भागाला, म्हणजे जो काही धाराशिव, बीड, नांदेड, लातूर इथून येणारा जो काही वारकरी समाज बांधव आहे, वारकरी बांधव आहे, त्याला त्या कार्यक्रमाची दिशा कळावी, कार्यक्रमाची रूपरेषा कळावी, नेमकं कार्यक्रम कोणत्या भागात आहे हे कळावं, यासाठी 2x3चे फ्लेक्स हे वारकरी संप्रदायाच्या वतीनं हे पोलवरती लावलेले होते. याच्यावरती कुठल्याही इतरत्र दुसरा कुणा भाई, दादा, नेत्यांचा फोटो नसून संतांचे फोटोचा असा एक फ्लेक्स 2x3चं होतं. हे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढलं. मला प्रश्न पडतो, 365 दिवस जेव्हा लातूरमध्ये अनधिकृत बॅनर लागलेले असतात भाई दादांचे, अनेक नेत्यांचे, ते महापालिकेला चालतात, पण महापालिकेला साधू संतांचा एखाद्या कार्यक्रमाचं बॅनर चालत नाही. महापालिकेला वारंवार लातूरकर मागत राहिले की लातूर शहरातल्या गोलाईमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे, ते हटवा. ते महापालिकेची नांगी तिथं दबली जाते, तिथं कारवाई होत नाही. लातूरकर कित्येक वेळेस म्हणत राहिले की आई जगदंबेच्या मंदिरात दर्शनाला जाताना बाहेरच तोंडालाच तंबाखूजन्य पदार्थ विकण्याचे मोठमोठे स्टॉल लागलेले असतात, ते अतिक्रमण आहे, ते काढा. ते महापालिका काढत नाही. कुठे अनेक जागी स्टॉल टाकलेले, टपऱ्या टाकल्या, ते काढत नाही. अतिक्रमण काढण्याचं काम करत नाही. पण ज्या कार्यक्रमातून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना काही मिळत नाही, त्यावर मात्र ते कायद्याचा धाक दाखवून कारवाई मात्र करतात. आजच्या घटनेला सुद्धा लातूर शहरामध्ये अनेक चौकामध्ये तुम्हाला बघायला मिळतील अनाधिकृत फ्लेक्स प्रत्येक चौकात लागलेले आहेत. पण फक्त ना फक्त जाणीवपूर्वक या साधू संतांच्याच कार्यक्रमाचे फ्लेक्स का काढले गेले, म्हणून मी महापालिकेमध्ये गेलो आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याबद्दल जाब विचारला. त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं सांगितलं की जिल्हाधिकारी मॅडम, कलेक्टर मॅडमने आम्हाला काढायला लावले. सुरुवातीला तो आमच्या व्हिडिओमध्ये ते आहे, तो म्हणला की कलेक्टर मॅडमच्या घरापुढचे होते म्हणून काढले. म्हणजे कलेक्टरांच्या घरापुढेच फक्त लातूर शहर आहे का? म्हणजे लातूरातल्या, म्हणजे त्यांच्या घरापुढेच फक्त कायदा आणि बाहेर पुन्हा कायदा नाहीये का? या पुन्हा बाहेरचा विषय त्यांच्या हद्दीमध्ये येत नाहीये का? म्हणजे फक्त अधिकाऱ्यांच्या घरापुढची चिरीमिरी साफ करायची आणि लातूर स्वच्छ ठेवलंय असं दाखवायचं, हे कुठली पद्धत आहे अधिकाऱ्यांची? तुम्ही बघू शकता, आज तुम्ही लातूर शहरातल्या प्रत्येक चौकात अनधिकृत बॅनर आहे. मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचं म्हणत नाही, जयंतीचं सोडून भाई दादांच्या वाढदिवसांचे शुभेच्छाचे फ्लेक्स लागलेले आहेत, त्याच्यावर कारवाई होत नाही, कारण की त्यांच्याकडून चिरीमिरी घेतलेली असते ना. मागणी काँग्रेसचे बॅनर लागले जातात. या ज्या अधिकाऱ्याने, ज्या कर्मचाऱ्याने, ज्या महापालिकेने हे फ्लेक्स काढलेले आहेत, ते फ्लेक्स जसेच तसे परत लावावे, अन्यथा आम्ही मोठ्या जमावाने महापालिकेत येऊ. पलीकडे लावा.